हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवली ढाबा स्टाईल शेव रस्सा भाजी, अगदी झणझणीत अशी. तर चला मग ढाबा स्टाईल शेव भाजी कशी बनवली ते बघू. तर त्यासाठी घेतली होती तर मी शेव घेतले होते, जाडवाले शेव घेतले होते. नंतर इकडं कांदा आणि खोबरं गॅसवरती भाजून घेतलं. असं खोबरं मी इथं भाजून घेतलं. नंतर कांदा पण असा व्यवस्थित भाजून घ्यायचा. नंतर इकडं भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, हरभऱ्याची थोडी डाळ भाजलेली आणि कोथिंबीर आणि लसूण अद्रक पेस्ट मी अगोदरच तयार करून ठेवली होती. नंतर भाजलेला कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि भाजलेली हरभऱ्याची डाळ ही मिक्सरला वाटून घ्यायची थोडं पाणी घालून. आणि नंतर इथं वाटण तयार झालं होतं आणि लसूण अद्रकची पेस्ट पण आपली इथं तयार होती. नंतर ठेवायची इकडं पातेलं गरम करण्यासाठी. पातेल्यात घालायचं तेल आणि तेल गरम झाले की लसूण अद्रक घालायचा. लसूण अद्रकची पेस्ट घालायची आणि छान हलकं सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की लाल तिखट घालायचं आणि लाल तिखट हे तुमच्यानुसार घालायचं, तुम्हाला तिखट किती आवडतं. इथं मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलं होतं. आणि लाल तिखट पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. म्हणजेच इथं लाल तिखट व्यवस्थित फ्राय झाले की आपल्या भाजीला छान अशी तर्री येते. नंतर घालायचं वाटण. कांदा खोबरं जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आणि ते पण व्यवस्थित आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचं. आणि हे फ्राय झाले की इथं मी अंबारी मसाला, मटन मसाला आणि थोडा गरम मसाला त्यात नंतर घातला होता परत. आणि तो पण आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आणि आता हे व्यवस्थित फ्राय झाले की थोडं पाणी घालायचं. आणि छान आता त्या पाण्यामध्ये मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा आपल्याला, छान तरी येईपर्यंत. असं थोडं इथं मी पाणी घातलं. आणि आता व्यवस्थित त्याला 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं. आणि नंतर अशी हलकी तरी यायला सुरुवात झाली होती. नंतर थोडी हळद राहिली होती आपली टाकायची, ती घालायची थोडी. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नंतर बघा छान असं आपल्या ह्या मसाल्याला तरी आली होती. आणि शेवभाजी आपल्याला ढाबा स्टाईल करायची होती म्हणून इथं मी गरम पाण्याचा वापर केला होता. आणि इथं मी गरम पाणी घातलं होतं ग्रेव्हीसाठी. आणि नंतर बघा छान अशी तर्री पण आली होती भाजीला. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि मिक्स करून घ्यायचं जे आपण मीठ घातलं होतं ते. आणि एक भाजीला उकळ येऊ द्यायचा. आणि उकळ आल्यानंतर इथं शेव घालायचे. आणि मिक्स करून घ्यायचे. अगदी घरच्या मसाल्यामध्ये पण आपण ढाबा स्टाईल
शेवभाजी बनवू शकतो. आणि नंतर बघू शकता तुम्ही छान अशी तर्री आली होती त्याला. आणि एक 10 मिनटं त्याला उकळून घ्यायचं. आणि वरून परत एक बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडी. आणि अशी व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर फक्त मी 10 मिनिटंच इथं उकळून घेतली होती. आणि ह्या भाजीवर मी झाकण वगैरे काही ठेवलं नव्हतं उकळीपर्यंत. म्हणजे जी उकळताना जी भाजीवर आपण झाकण ठेवतो तो ती पूर्णपणे तर्रीवर येते. तर त्यासाठी थोडं झाकण नाही ठेवायचं. आणि चला आता इथं आपली भाजी रेडी झाली होती. शेवभाजी. गॅस मी इथं बंद केला आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली. आणि तुम्हाला ही ढाबा स्टाईल शेवभाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अगदी कमी वेळेत झणझणीत अशी शेवभाजी रस्सा आपण इथं तयार केला होता. चला मग तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.